नमस्कार मित्रांनो, मी शंतनु वाघ तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऑप्शन मास्टरी. तर इंस्टाग्रामवर 2-4 जणांनी मला मेसेज केले की ट्रेडिंगमध्ये मनी मॅनेजमेंट कसं करायचं. तर त्याच टॉपिकवर मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर शॉर्टमध्ये पाहूया आपण. ट्रेडिंगमध्ये मनी मॅनेजमेंट हा सेकंड पॉईंट आहे, जो इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रॉफिटेबल बनवण्यासाठी. तर मनी मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला अगोदर एक लॉटसाठी एक ॲव्हरेज प्राईस होती की 5,000 रुपये. एक लॉट घेण्यासाठी 5,000 रुपये लागत आहे. पण आता एक लॉट 75 क्वांटिटीचा असतो. तर तुम्ही साधारण 200 रुपयात एक लॉट बाय करता, याचा अर्थ साधारण 15,000 रुपये एक लॉटसाठी लागतो. तर किमान तुमच्या अकाउंटला कमीत कमी 90,000 रुपये, म्हणजे एक लॉट घेण्यासाठी लागणारा पैसा किती लागतो? 15,000 रुपये. तर 15,000चे 6 पट पैसे म्हणजे 90,000 रुपये किमान तुमच्या अकाउंटला पाहिजे, जेणेकरून तुम्ही कधी जर लॉसमध्ये आला, 1-2 महिने असं होतं कधी कधी की लगातार 2-3 महिने लॉसमध्ये असतात. तर कमीत कमी एक लॉट घेण्यासाठी जे लागणारे पैसा आहे 15,000 रुपये, त्याचे 6 पट पैसे तरी तुमच्याकडे बॅकअप कॅपिटल म्हणून तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून कधी तुम्हाला सेटबॅक लागला किंवा लॉस हर महिन्याला लॉस लागला 2 महिने, साधारणतः वर्षामध्ये एका वर्षात साधारण 4 ते 5 महिने असे असतात जे तुम्हाला लॉस देतात. आणि इतर जे असतात 7-8 महिने, ते तुम्हाला पूर्ण वर्षाचा प्रॉफिट देऊन जातात, जेणेकरून तुम्ही वर्षाच्या एंडला एक मोठा प्रॉफिट एन्जॉय करू शकाल. तर तुम्हाला सर्वांना सांगतो मी की मनी मॅनेजमेंट ही काही विशेष नाही आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक लॉट जर तुम्ही घेताय, म्हणजे तुम्ही जर 15,000 एका ट्रेडसाठी यूज करताय, तर त्याच्या 6 पट किंवा 7 पट पैसे तुमच्या अकाउंटला अवेलेबल पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याला बॅकअप कॅपिटल म्हणून यूज करू शकाल. आणि स्टॉप लॉसचं बघितलं की एक लॉट घ्यायला जर 15,000 लागत आहे, तर 15,000 गुणिले 2 असतात 30,000 कमीत कमी. आणि जास्तीत जास्त एक ॲव्हरेज आहे 30,000. जास्तीत जास्त 30,000 पर्यंतच एका महिन्यात तुम्ही लॉस करू शकता, त्याच्यावर नाही. आणि जर कधी असं झालंच की 30,000च्या वर तुमचा लॉस जातोय एका महिन्यात, महिन्याभरात, ते 10 दिवस 15 दिवस किती बी असू शकता. जर तुम्ही एका महिन्यात 30,000च्या वर लॉस जाताय, त्या दिवसापासून ट्रेडिंग स्टॉप करायची आणि नेक्स्ट मंथमध्ये ट्रेडिंग सुरू करायची, जेणेकरून तुमची कॅपिटल सेव्ह होती. आणि ट्रेडिंगमध्ये ब्रोकरेज वाचवणं हे सुद्धा एक प्रॉफिट कमवण्याचं लक्षण आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. जर तुम्ही ब्रोकरेज जेवढी कमीत कमी खर्च करताय, म्हणजे तुम्ही कमीत कमी 21 दिवसाचे ट्रेडिंग देत असतात, तर दिवसाला कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 2 ट्रेड जास्त करायचे तुम्ही, जेणेकरून तुमचं ब्रोकरेज सेव्ह होईल. आणि ब्रोकरेज सेव्ह करणं, ठीक आहे, ब्रोकरेज सेव्ह करणं हा स्वतःही एक प्रॉफिट बनवण्याचं लक्षण आहे. तर अशा पद्धतीने एक मनी मॅनेजमेंटवर मला क्वेरीज आलेली होती, तिचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्या अकाउंटला एक लॉट घेण्यासाठी कमीत कमी 90,000 रुपये हवे आणि एका महिन्यात 30,000च्या वर तुमचा लॉस जाता कामा नये. जर गेलाच तर तो महिना स्टॉप करायचा, ट्रेडिंग करायची नाही आणि डायरेक्ट नेक्स्ट मंथमध्ये ट्रेडिंग सुरू करायची. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या अजून काही क्वेरीज असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.